नर्मदे हर, हर हर नर्मदे. काल आपण कबीर चबुतरा आणि कपिलधारा याचे दर्शन घेतले, मैयाचे सुंदर रूप निहाळले. त्याचबरोबर सकाळी कशा प्रकारे पाण्यात दुधाचे तरंग उठतात हे देखील आपण पाहिले. आज आपण कुक्कारा मठ या ठिकाणी चाललेलो आहे. इथून जवळच आहे ते. या ठिकाणी एका कुत्र्याची समाधी आहे. ही कथाच एका कुत्र्याची आहे, वास्तविक इमानी कुत्र्याची आहे. एका व्यक्तीला घरगुती अडचणीमुळे बरेच कर्ज झाले होते. खूप प्रयत्नांनीही ते कर्ज त्याला फेडता आले नाही. मग त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्या माणसाने सावकाराच्या घरी आपला कुत्रा कर्ज फेडेपर्यंत ठेवण्याचे कबूल केले आणि तसेच त्या कुत्र्यालाही बजावून सांगितले, आत्तापर्यंत इमानीद्वारे तू माझी सेवा केलीस, तशी आता या सावकारांची सेवा करून माझे कर्ज पूर्ण कर. कुत्र्याने देखील धन्याची आज्ञा मानून सावकारांच्या घरी सेवा करण्याचे कबूल केले. मनोभावे कुठेही चुकारपणा न करता तो निष्ठेने त्यांची सेवा करत होता. एक दिवशी रात्री सावकाराच्या घरी चोरांनी डाका टाकला आणि त्याची सगळी संपत्ती लुटून नेली. त्यानंतर गावाबाहेर जाऊन त्यांनी ती लुटलेली संपत्ती जंगलामध्ये एक खड्डा खणून पुरून टाकली आणि परस्परांमध्ये दुसऱ्या दिवशी ते वाटून घेणार होते. रात्री ती संपत्ती गाडून ठेवली आणि ते निघून गेले. पण कुत्रा त्यांच्या मागोमाग गुपचूप लपत छपत आलेला त्यांनी पाहिलेच नाही आणि त्या कुत्र्याने ते ठिकाण बरोबर लक्षात ठेवले. दुसऱ्या दिवशी पहाटे तो सकाळी कुत्रा जंगलामधून सावकाराच्या वाड्यावर आला. सावकाराच्या घरात गोंधळ सुरू होता. सावकार डोक्याला हात लावून बसला होता, कारण त्याचे सगळे धन चोरीला गेले होते. कुत्रा सावकाराच्या जवळ जाऊन त्याच्या धोत्राला धरून ओढू लागला. सगळ्यांना असे वाटले की कुत्रा काहीतरी आपल्याला सांगतो आहे, म्हणून त्याच्या पाठोपाठ सगळेजण गेले. बरोबर अरण्यात त्याने तो खड्डा ज्या ठिकाणी होता तिथे सावकाराला आणि त्या लोकांना घेऊन गेला. लोकांनी ते ठिकाणी ज्यावेळेस खणून पाहिले तर त्या ठिकाणी खरोखरच सावकाराची सगळी संपत्ती मुद्देमालासहित मिळाली. मग त्या सावकाराला फार त्या कुत्र्याबद्दल प्रेम वाटू लागले आणि त्याने त्याच्या गळ्यामध्ये एक चिठ्ठी बांधली की 10 एकर जमीन मी याच्या मालकास देत आहे, अशा आशयाचे पत्र कुत्र्याच्या गळ्यात त्याने अडकवले आणि म्हणाला की बाबा, माझी सेवा तू यशस्वीपणे केलीस. तुझ्या मालकाचे सगळे कर्ज फिटले. तू आता तुझ्या मालकाच्या घरी जा. कुत्रा देखील आनंदात त्या आपल्या पहिल्या मालकाच्या घरी यायला निघाला. परंतु मालकाने कुत्र्याला घरी आलेले पाहिले आणि त्याला असे वाटले की हा त्या ठिकाणी सेवा करण्याचे सोडून कामचुकारपणे इकडे पळून आलेला आहे. म्हणून कुठलाही मागचा पुढचा विचार न करता एक मोठा दगड त्या कुत्र्याच्या डोक्यात घातला. तो दगड त्याला वर्मी लागला आणि कुत्रा तात्काळ गतप्राण झाला. नंतर कुत्र्याच्या मालकाने काही वेळाने कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्याला जी चिठ्ठी होती ती वाचून पाहिली. त्यामधला मजकूर वाचताच त्याला खूप दुःख झाले आणि मोठा पश्चाताप झाला. कृतज्ञपणाची आठवण होऊन मेलेल्या कुत्र्याला मिठी मारून तो रडू लागला. त्याचे हे बलिदान वाया जाऊ नये. सूर्यचंद्र असेपर्यंत आपल्या धन्यासाठी प्राण देणाऱ्या या कुत्र्याची एक समाधी त्याने या ठिकाणी बांधली आणि त्याच ठिकाणी हा कुक्कारा मठ आहे. आजही त्या ठिकाणी आपल्याला या कुत्र्याची समाधी पाहायला मिळते. त्याचबरोबर येथे एक शंकराची पिंड देखील त्याने स्थापन केली आणि त्या कुत्र्याचे सगळे देहसंस्कार या नर्मदेच्या काठीच केले. नर्मदा किनारी त्याच्या देहावर संस्कार झाल्यामुळे त्याला उत्तम गती मिळून पुढे तो राजपुत्राच्या जन्मास गेला. नर्मदे हर, हर हर नर्मदे.